लग्न समारंभामध्ये, पूजा समारंभामध्ये आपल्याला वांगं बटाट्याची भाजी बघा हमखास खायला भेटते. तर आज मी ना तुम्हाला मस्तपैकी अशी वांगं बटाट्याची भाजी ना इतकी छान करून दाखवणार आहे ना. ही वांगे बटाट्याची भाजी ना तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, केली नसेल तर तुम्ही एकदा याची टेस्ट करून बघा. पुरीसोबत किंवा भातासोबत अगदी तुम्हाला लग्न समारंभामध्ये किंवा पूजामध्ये मिळणारी वांगं बटाट्याच्या भाजीची आठवण नक्की येणार. इतकी भारी बनती. नेहमीच्या भाजीपेक्षा ही वांगे बटाट्याची रस्साभाजी इतकी मस्त बनते ना, रस्सेदार रबरबीत. इकडे बघू शकता थिकनेस, तुम्ही याचा बघू शकता. याची ग्रेव्ही बघा किती सुंदर झालेली आहे. तर व्हिडिओ सुरू करूया. रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. तर इकडे मी ना मोठे बटाटे कट करून घेतले. जरा ना फोडी मोठ्या करायच्या, सोलून स्वच्छ घ्यायचं किंवा तुम्ही वरचे साल नाही काढलं तरी हरकत नाही. त्यानंतर इकडे बटाटे ह्याच्यासुद्धा मोठ्याच फोडी करायच्या, जास्त बारीक बटाटे वांग्याच्या फोडी करू नका. त्यानंतर बघा आता आपण इकडे मसाले वापरणार काय आहेत. कांदा टमाटे हे आपल्याला फोडणीला लागणार आहे. जरा साईडला ठेवूया. किचन वाटा मी धुवून घेतला त्यामुळे पाणी पाणी दिसतंय. इकडे मी ना 2-2.5 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. 2-2.5 चमचे इकडे मी सफेद तीळ वापरते, सेम प्रमाणात घेतलं आहे. त्यानंतर इकडे मी एक छोटीशी अर्धी वाटीच्या अंदाजाने कच्चे शेंगदाणे घेतलेत. आता हे तिन्ही साहित्य आपल्याला थोडंसं पॅनमध्ये ना भाजून घ्यायचं. जरासा रंग चेंज होईपर्यंत कढाईमध्ये भाजून घ्यायचं. त्यानंतर इकडे मी घेतले अद्रक, लसूण, कोथिंबीर. हे सगळं साहित्य वापरून तुम्ही ही वांगे बटाट्याची भाजी करून बघा, इतकी भारी लागते ना. आता हे खोबरं, शेंगदाणे आणि हे सफेद तीळ इकडे मी वापरले. तर आपण हे कढाईमध्ये जरा भाजून घेऊया. अजिबात काही करपवायचं नाही, शेंगदाण्याला डाग पडेपर्यंत सुद्धा भाजायचं नाही, फक्त याला थोडंसं गरम करायचे बस. आता मी इकडे बघा अर्धी छोटी वाटी शेंगदाणे, 2-2.5 चमचे सफेद तीळ घेतले आणि इतका छान फ्लेवर बसतो ना भाजीला. त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस 2-2.5 चमचे वापरले. तुमच्याकडे जर खोबऱ्याची वाटी असेल ना तर त्याच्यामधले थोडेसे पातळ काप करायचे, जास्त नाही करायचे, आणि मग ते भाजून घ्यायचं शेंगदाण्यासोबत. बस आता ह्या खोबऱ्याचा तिळाचा बघा रंग चेंज होत आला की काढून घ्यायचं. तर काय होतं, करपले जाऊ शकतात. त्यामुळं भाजीचा जो रस्सा असतो ना त्याचा स्वाद बिघडू शकतो, करपट स्वाद लागू शकतो. त्यामुळं जास्त काही ह्याला भाजू नका. हे असं थोडंसं रंग चेंज झालं, शेकून झालं की काढून घ्यायचं, थंड करायचं. बघा किती मस्त शेंगदाणे, तीळ आणि खोबरं भाजून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं थंड करून. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकायचं. ह्या वाटणामध्ये अजिबात पाणी टाकू नका, सुक्कं वाटण करा. हे असं जरा मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी हे अजिबात पाणी न टाकता वाटण करून घेते. हे आपल्याला सुक्काच मसाला हवा आहे. हे बघा किती मस्त असा दाटसर मसाला बघा सुक्या चटणीसारखा झालेला आहे. हे बघा मस्त झाला आहे का नाही. हा मसाला तुम्ही एकदम पण करू शकता आणि छोट्या छोट्या भाज्यासुद्धा यांनी तुम्ही बनवू शकता. तर मसाला आपला तयार झाला आहे. कढाईमध्ये पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं, 1 चमचा जिरे आणि कांदा टमाटर परतून घ्यायचं. तुम्ही हवं तर मसाला वाटता वेळेसुद्धा 1 चमचा जिरे टाकू शकता. आता हे कांदा टमाटर चांगलं जिऱ्यासोबत परतून घ्यायचं. थोडंसं हे परतून झालं की आपण याच्यामध्ये वाटलेला जो सुक्का मसाला ना तो टाकून घेऊया. कांदा टमाट्याला जास्त वेळ परतून नका घेऊ, कारण आपण मसाल्यासोबतसुद्धा याला परतून घेणार आहोत. आता मी इकडे हा वाटलेला जे आपला मसाला आहे तो टाकून घेते. हे बघा मस्त असं दाटसर ग्रेव्ही तयार होती ना या मसाल्याने. आता मी ना कांदा टमाटे अजिबात जास्त फ्राय नाही केलं, थोडंसं थेंबर मसाल्याच्या भांड्यामधलं पाणी टाकलं याच्यामध्ये. आणि आता आपण याच्यात बेसिक मसाले टाकून घेऊया, ज्याने भाजीला एक छान स्वाद येईल. इकडे मी गरम मसाला टाकला आहे, खड्या मसाल्याचं पावडर आहे. गरम मसाला टाकला आहे 1-1.5 चमचा. त्यानंतर मी इकडे टाकते धना पावडर 1-1.5 चमचा. कोथिंबीर आपण वापरली त्यामुळं थोडं टाकलं तरी हरकत नाही. त्यानंतर इकडे टाकते मी लाल तिखट. आता लाल तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं टाका. मी 1.5 चमचाच्या अंदाजाने लाल तिखट टाकले. परफेक्ट स्वाद येतो भाजीला, जास्त काही तिखट नको आहे. त्यानंतर इकडे मी 1-1.5 चमचा हळद टाकते, सुंदर रंग येतो हळदीने. आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. मसाल्याला छान चव येते परतून घेता वेळेसच.
आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस स्लो ठेवा आणि थोडंसं याला तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्या. आता कांदा टमाटे बघा एकदम मसाले परतून घेईपर्यंत सुद्धा छान फ्राय होत राहतात, त्यामुळं सुरुवातीलाच थोडेसे फ्राय करा. बस आता ह्याच्यामध्ये ना फक्त तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं आणि बटाटे जे आपण कट केलेत का त्याच्यामध्ये ह्या मसाल्याला पूर्ण कोटिंग करा त्या बटाट्याची. बटाटे मी सुरुवातीला टाकलेत कारण तुम्ही पाहू शकता हे बटाटे पूर्णपणे कच्चे आहेत आणि वांगे लगेच गाळ होतात, त्यामुळं बटाट्याला सुरुवातीला एक 5-6 मिनटं स्लो गॅसवर थोडंसं ह्या मसाल्यामध्ये शिजून द्या. म्हणजे परतून घ्यायचं, एक रस्सा तयार करायचा. सुरुवातीला ह्या मसाल्यामध्ये 2-3 मिनटं ठेवायचं. हे असं तेल सुटेपर्यंत पाहू शकता ह्या मसाल्याची सगळी अरक त्या बटाट्याला पॅक झाला आहे, म्हणजे चव बसती बटाट्याच्या प्रत्येक फोडीला. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगते. हे बघा बटाट्याला किती छान सुंदर अशी कोटिंग बसली मसाल्याची. आता आपण याच्यात पाणी टाकले बघा, मी अर्धा 1 ग्लास पाणी टाकायचं आणि हा जो रस्सा बघा किती सुंदर दिसतोय. आता याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे सुरुवातीला थोडेसे शिजून घ्यायचे. एक 50-60% बटाटे सुरुवातीला शिजून घ्या. काय होतं त्या बटाट्याला सुंदर या रस्स्याची एक अरक उतरतो, चव बसते आणि दुसरी गोष्ट थोडे शिजले जातात. वांगे शेवटला टाकायचं कारण काय होतं बटाटे कच्चे असतात, त्यामुळं वांगे टाकून ना मग ते पिचपिच होऊन जातात वांगे आणि बटाटे मग तसेच राहतात कच्चे. त्यामुळं ना सुरुवातीलाच बटाटे चांगल्या रश्श्यामध्ये थोडंसं नरम सॉफ्ट करून घ्या. हे बघा आता बटाटे नरम सॉफ्ट झालेत आणि ही ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता आपली वांग्याची किती दाटसार झाली आहे बघा. आता आपण ह्या स्टेजवर ना वांग्याच्या फोडी टाकायच्या. अशी हे बटाटे अर्धवट शिजत आले की शेवटला वांग्याच्या फोडी टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सगळ्या मसाल्याची वांग्या बटाट्यासोबत कोटिंग करा. हे बघा आता उरलेले सगळा बटाट्याचा कच्चापणा ह्या वांग्यासोबत निघून जाईल. म्हणजे सुरुवातीलाच बटाटे शिजून घ्यायचे, म्हणजे काही वेळ लागत नाही, वांगंसुद्धा गाळ होत नाही जास्त, परफेक्ट एकदम मॅच होऊन जातं वांगं बटाटं. झाला त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर मस्त याला उकळून द्या आणि इतका खमंग सुगंध दरवळतो ना, असं वाटतं खरंच आपण कुठे लग्न समारंभामध्ये जेवण करतो. हे बघा इतकी छान तरी बघा किती मस्त सुटली आहे आणि वाटतं की ना किती भारी वांगं बटाटं. हे इतकं मस्त याला तिळाचा स्वाद आहे, खोबऱ्याचा, लसणाचा, खूप भारी लागते. नक्की करा तुम्ही अशा पद्धतीने. हे असं अधूनमधून मिक्स करायचं, वाफ देत राहायची. आणि आता मी गॅस बंद केला. एक 5-6 मिनटं मी स्लो गॅसवर हे वांगं बटाटं शिजून घेतले. सुरुवातीला 5-6 मिनटं स्लो गॅसवर बटाटे शिजून घ्यायचे आणि मग नंतर वांगे टाकायचे. तुम्ही हे पाहू शकता आपलं हे वांगं बटाटं बघा किती मस्त झाला आहे रस्सा. एकदम तोंडाला पाणी सुटणारा रस्सा तयार झाला आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा वांगं गाळ झाले का नाही आणि हे बटाटे बघा झालं का नाही मॅश. एकदम मस्त वाटतं खाता वेळेस. मग असं थोडंसं आपल्याला ते फील होतं की आपण वांगं बटाटा पण खातोय. नाही तर ते मॅश होऊन गेलं ना मग काही मजा नाही येत तेवढी खायला. तर ही परफेक्ट आपली वांगं बटाट्याची एकदम लग्नाच्या पंक्तीमधली ही अगदी तशीच चव देणारी भाजी तयार केली बघा. दाटसर ग्रेव्ही एकदम भारी वाटते बघा. दिसायलाच किती छान दिसते का नाही. याला तुम्ही पुऱ्यासोबत खाऊ शकता. चला आता आपण गरमागरम ह्याला प्लेटमध्ये सर्व करते. तर ही आपली बघा स्पेशल वांगं बटाट्याची भाजी, रस्स्याची भाजी केली, सुक्की नाही केली. भातासोबत खा, गरमागरम पुऱ्यासोबत जर तुम्ही याला खाताना बघा तुम्हाला किती छान फील होईल. असं वाटणारच नाही घरी केली भाजी. इतकी मस्त वाटते, म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुझ्यामधली ती वांगं बटाट्याची भाजी खातात. तर एकदा करून बघा अशा पद्धतीने, जर आवडली असेल तर. आणि मी खात्री देते तुम्हाला खूप आवडेल. आणि वांगं बटाट्याची भाजी म्हणलं की तुम्ही अशा पद्धतीने नक्की कराल. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर अशाच मस्त रेसिपी तुम्हाला दाखवत राहते. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्रायबर पण करा. आणि ही भाजी आवडली असेल तर लाईक करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच्याच रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.